नमस्कार, मी सुजाता दळवी. सुजाता योगा या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी एक प्रमाणित योग शिक्षक आहे, नोकरदार महिला आहे आणि 2 मुलांची आई आहे. आणि जसं की तुम्हा सर्वांच्या अडचणी असतात की योगा किंवा व्यायाम करण्यासाठी वेळच मिळत नाहीये, तशीच अडचण माझी देखील होती. पण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की पुन्हा एकदा आपण फिटनेसच्या दृष्टीने वाटचाल करावी. आणि माझ्या या फिटनेस जर्नीमध्ये जर तुम्ही सामील झालात तर मला खूप बरं वाटेल. त्यामुळे आजपासून आपण फिटनेस जर्नी सुरू करूयात. तर आज आपण बिगिनर्स योगामध्ये सुरुवातीला एक योगाची प्रार्थना घेऊया, त्यानंतर एक आसन घेऊया आणि दीर्घ श्वसन घेऊया. तर आता आपण सुरुवातीला योगाची प्रार्थना करूया. मांडी घालून बसा, शांत आणि दीर्घ श्वसन करा. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरश्च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनिना पतंजलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता माझ्या बरोबर तुम्ही देखील ताडासन करा. ताडासन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ ताठ उभं राहा. ताडासन हे एक सगळ्यात सोपं आसन आणि बिगिनर्स योगासाठी सगळ्यात योग्य आसन मानलं जातं. तर सगळ्यात प्रथम ताठ उभं राहा. आपले दोन्ही हात असे शरीरापासून थोडे साईडला घ्या. पाठीचा कणा सरळ ठेवा, ताठ ठेवा आणि अशा प्रकारे तुमचे हात बाजूला घेऊन हात असे सावकाश वरती घेऊन हे हात असे एकमेकात गुंफवायचे आहेत आणि त्यानंतर हे हात असे उलट दिशेने फिरवायचे आहेत. आणि ते करतानाच आपल्या ज्या टाचा आहेत त्या हळूहळू वरती घ्यायच्या आहेत. परत एकदा करूया. परत एकदा हात वरती घ्या, टाचा सावकाश वरती घ्या. रिलॅक्स. हात सावकाश खाली. तर ताडासन करताना हा शरीराचा बॅलन्स व्यवस्थित होण्यासाठी तुमची नजर एका ठिकाणी समोर स्थिर होऊ द्या, तरच तुमचा शरीराचा बॅलन्स होणार आहे. आणि ताडासन करताना कोणत्या गोष्टी करू नयेत, तर हात खूप जास्त स्ट्रेच करायचे नाहीये. जेवढे आपल्याला शक्य होतील तेवढेच करायचे आहेत. योगाचा एक महत्वाचा नियम आहे, यथाशक्ती यथाअवकाश. म्हणजे कुठेही तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त ताण योगा करताना द्यायचा नाहीये. आणि ताडासन करताना पाठीचा कणा हा सरळच असला पाहिजे. पाठीत कुठेही बाक आणायचा नाहीये, पाठ कुठेही वाकवायची नाहीये. आणि तुमचे पूर्ण पाय वगैरे सगळं शरीर एका सरळ रेषेत असलं पाहिजे. तर ताडासन हे जे दिवसभर ऑफिसमध्ये काम करतात, एका जागी बसून असतात, ज्या गृहिणी असतात, ज्यांना पाठदुखीचा वारंवार त्रास होतो, या सर्वांसाठी खूप उत्तम आसन आहे. आणि हे आसन आपण 10 ते 30 सेकंदासाठी करायचं आहे, 2 ते 3 वेळा करायचं आहे. आणि जर तुमची क्षमता वाढल्यानंतर तुम्ही 1 मिनिटापर्यंत देखील हे आसन करू शकता. तर आता आपण दीर्घ श्वसन करूया आजच्या दिवसासाठी. दीर्घ श्वसन करताना सर्वप्रथम मांडी घालून शांत बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. शांत, सावकाश आणि दीर्घ श्वसन आपल्याला करायचं आहे. नाकाने दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा.
स्ट्रेस कमी करण्यासाठी, त्यानंतर आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे. दीर्घ श्वसन करताना श्वासांची गती व्यवस्थित आहे की नाही हे समजण्यासाठी तुम्ही आपला हात पोटावर ठेवून देखील दीर्घ श्वसन करू शकता, जेणेकरून श्वास आत घेताना आणि श्वास सोडताना तुम्हाला त्याची जाणीव होऊ शकते. दीर्घ श्वसन करताना तुम्ही ओमचा जप देखील करू शकता, ते अधिक फायदेशीर आहे आणि याच्याबद्दल आपण पुढच्या भागात नक्की माहिती घेऊया. तर यानंतर आपण योगाची शेवटची प्रार्थना घेणार आहोत. डोळे बंद करा. शांत श्वास घ्या, श्वास सोडा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कचित् दुःखभाग्भवेत्. ओम शांति शांति शांति. दोन्ही हात तळहात एकमेकावर घासू, त्याचा स्पर्श आपल्या डोळ्याला आणि चेहऱ्याला करा. सावकाश डोळे उघडा. तर आजच्या ह्या आपल्या योगाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर असंच आपण इथून पुढे ही योगाची जर्नी सुरू ठेवणार आहोत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.